सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावरती पाऊस बरसत असल्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळते। दरम्यान कोयना जलाशय आहे तो या कोयना धरणातील जलाशयामधून सध्या कोयना नदीपात्रामध्ये या ठिकाणी 33,000हून अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या करण्यात आला आहे। एकूण पाणीसाठा 91 TMC पोचल्यामुळे जे पाणीसाठ्यात नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी 33,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या कोयना नदीपात्रामध्ये करण्यात आला आहे। दरम्यान मी सध्या आहे पाटण शहरालगत असणाऱ्या मुळगाव पुलावरती। या ठिकाणी हा पूल जो आहे तो सध्या पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी सक्त मनाई ही करण्यात आली आहे। दरम्यान तरी देखील कोणत्याही प्रकारच्या प्रशासनाच्या आदेशांचा अवलंब न करता नागरिक स्वतः या ठिकाणी येऊन आपला जीव धोक्यात घालून प्रवास करताना पाहायला मिळतात, टेहळणी करण्यासाठी येतात, त्याच्यामुळे या ठिकाणी धोक्याची घंटा निर्माण होऊ शकते। दरम्यान पाहायला गेलं तर सध्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पोलीस गार्ड तैनात नसल्यामुळे सध्या नागरिक जे आहेत प्रवास धोकादायक करताना पाहायला मिळत आहे। दरम्यान बग्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सध्या संकट कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता देखील या ठिकाणचे स्थानिक नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। दरम्यान या ठिकाणी पोलीस गार्ड तैनात करण्यात यावा अशी मागणी देखील स्थानिकांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते। ओमकार सोनाली, न्यूज अनकट, पाटण, सातारा।